आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांना विनंती, आपण एक महत्त्वाची विनंती, आपण जनता मार्केटच्या साईडच्या दिशेला आपण जेवणाची व्यवस्था केलेली आहे। आता मात्र फक्त व्हेज जेवण हे चालू झालेलं आहे। थोड्या वेळातच नॉन व्हेज हा जेवण चालू होईल। तरी सर्व रसिकांना विनंती, आपण त्या जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे। व्हेज जेवण हे चालू झालेलं आहे, नॉन व्हेज जेवण हे थोड्या वेळातच चालू होईल। राहुल जी बोला। येस, थँक्यू सर। महेश पाटील सरांचा आवाज आपण ऐकत आहेत माझ्या बरोबर मायक्रोफोन वरती। सर, आपण जाऊया मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार। पहिल्या मॅच मध्ये धाबांचा डोंगर दिसत होता, त्याच्यानंतर जशा प्रकारे गॅरेज टीमचा मैदानामध्ये ज्या वेळेला समावेश झाला, चला पंचांचा ग्रीन सिग्नल ओपन होतोय, बिरजू सरांचा सिग्नल आलाय। पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल आणि पहिलाच बॉल। गती कमी होती पहिल्याच बॉलवरती, बॉलला अक्षरशः विकेट किपरचा वेध इथून घेतलाय। मेंडेटरी पॉवर प्ले क्रमांक पहिला हातात आणा भरत शिंदे ऑन मार्क। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते, सचिन रजाक आणि त्याचबरोबर तुषार पाटील। सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। इथे पहा पुन्हा एकदा चांगला बॉल, यावेळेला देखील चांगला बॉल। वेगवान बॉलची सांगता होती, बॉलची पिचिंग आपण पाहतोय सर। चला, व्हेज जेवण सुरू झालेलं आहे, थोड्याच वेळामध्ये नॉनव्हेज जेवण देखील येणार आहे, त्याचा देखील तुम्हाला आस्वाद घ्यायचाय। चांगल्या गोलंदाजीचा दर्जा आपण पाहतोय। भरत शिंदेला बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय, पॉवर प्लेचं षटक। इथे पुन्हा एकदा चांगला बॉल, सलग 3 लागोपाठचे डॉट बॉल फेकण्यात आले। चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते, चांगला अँगल, चांगलं रिदमनं बॉलची पिचिंग होते, चांगल्या टप्प्याचा वापर इथे झालाय। सलग 3 बॉल डॉट फेकण्यात आलेले आहेत। भरत शिंदे ऑन मार्क, टीमचा आयकॉन, टीमचा करता धरता बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय। इथे पुन्हा चांगला फटका मिड ऑनला, परंतु फिल्डर आहे, फील्ड करेल, इथे रन मिळणार नाही आहे। सलग 4था डॉट बॉल आहे, खूप चांगली गोलंदाजी होते। लेदर बॉल क्रिकेटचे धडे देखील डी वाय पाटील मध्ये लहान मुलांना धडे देखील हा खेळाडू देत असतो। भरत शिंदेला आपण पाहताय, डी वाय पाटील मध्ये देखील या खेळाडूला तुम्ही पाहू शकाल। इथे हाफ ट्रॅकर बॉल कॉट बिहाइंडचा, आणि कॉट बिहाइंडचा शिकार, पकडली जाते कॅच, चुकी होणार नाही। फलंदाज तुषार पाटीलला मिळालाय परतीचा इशारा, फलंदाज बाद। सुमधुर संगीताकडे या डीजे मास्टर। पहिल्या ओव्हरमध्ये बरोबर 4 मिनिटं खर्च केलेले आहेत। भरत शिंदेने आपल्या वेळेवरती स्पेल हाताळले, अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल। टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करत असताना 1 विकेट आपल्या नावी केली, खूप चांगलं स्पेल भरतने हाताळलं।
षटक क्रमांक 2 साठी पुन्हा परिवर्तन होतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आले अजय भोईर सेकंड ओव्हर मध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये अजय भोईरला प्राधान्य दिलं जातं. षटक क्रमांक 2 साठी बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत सचिन. सेकंड ओव्हर मध्ये अजय भोईरला प्राधान्य दिलं जात आहे. ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे पहा खूप चांगला फटका, कॉपी बुक स्ट्रोक, पुस्तकी फटका. बॉल थांबणार नाहीये. कमो पॉइंटच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बॉल एक टप्पा घेत बॉल थांबणार नाहीये. येतोय चौकार. चौकारांच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता कमबॅक करावा लागेल. आता प्रत्युत्तर द्यावं लागेल. सचिन वरती जबाबदारी आहे. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. संघ बॅकफुट वरती आहे. सावरावं लागेल. बॉलर पुन्हा निघालाय अजय भोईर अनमाग. इथे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अगदी रडार मध्ये होता. बॉलला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार या डीजे. सहा धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. आता कमबॅक केलाय सचिनने. आपल्या हातावरती जिम्मेदारी घेतलीये. आता कमबॅक केलाय. 12 धाबा. बॉलर पुन्हा निघालाय अजय भोईर. इथे पहा खूप चांगला बॉल. टीट फॉर टॅट आहे. इटका जवाब पत्तर से. क्या बात आहे. काय लाईन आहे. काय अँगल आहे. मी देखील तुझ्यापेक्षा कमी नाही आहे. खूप चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. वाईड ऑर्क टाकण्याचा प्रयत्न. अतिशय बॉल पडल्यानंतर विकेट किपरचा वेध भरपूर चांगल्या रीतीने घेतलाय. खूप चांगल्या बॉलची स्पिचिंग होते. इथून कमबॅक होतोय. 12 धाबा आपण पाहताय. चांगल्या टप्प्यावरती यावेळेला बॉल हाताळला गेलाय. इथे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑन वरून बॉल फील्ड करेल. थोडंसं प्रोटेक्शन. इथे पहा चुकलाय. फंबल होताच क्षणी एकेरीला दुहेरी मध्ये कन्वर्ट केलेत. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय गौतम देव आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा विनंती करतोय. इथे पहा 2 धाबा मिळते. 2 धाबांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 14च्या घरामध्ये. 14 धाबा. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 14 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. इथे पुन्हा एकदा बॉलला फेकून दिलाय. अगदी रडार मध्ये होता. बॉल थांबणार नाही. बॉल झालाय लँड स्टँड मध्ये झालाय. बॉल सीमा पार. सचिनच्या बॅट मधून धमाका या डीजे. एक विकेटचं नुकसान. 21च्या घरामध्ये आपण पाहतोय. पहिल्या 2
वादळ अक्षरशः कडक उन्हामध्ये बरसलाय. इथे हाफ ट्रॅकर बॉल, मोठा फटका मारण्याचा मानस, झेलची संधी, कॉट बिहाइंडची अपील होती परंतु थोडासा लांब राहिलाय. एकच रन मिळते सिंगल बरोबर मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या एका धाब्याच्या मदतीने 28च्या घरामध्ये 28 धावा. 28 धावा धावफलकावरती पाहतोय. संघ अडचणीमध्ये होता, अडचणीमधून सचिनने बाहेर काढलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा आल्यानंतर सचिनने आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. खूप चांगला स्पेल, त्याच्यानंतर कमबॅक केलाय. 28 धावा. इथे फुल टॉस बॉल, फुल टोल भरावा लागलाय. चुकीला माफी नाही आहे. बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार याड इज डीजे. 28च्या बरोबर 6 मुसंडी मारते. टीमची धावसंख्या 34च्या घरामध्ये 34 धावा धावफलकावरती पाहतोय. पहा, दशरथ पाटील सारख्या फलंदाजाला अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही करणार नाही. फुल टोस होता, फुल टोल भरावा लागलाय गोलंदाजाला. फुल टोसला फुल टोल दिलाय. बॉल लँड झालाय स्टँड मध्ये. खरबुजे को देखे खरबुजा रंग बदलता आहे. मनोज सरांचा हा उल्लेख. सरड्याला पाहून सरडा रंग बदलतो. सरड्यासारखा खेळ, सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्षणाक्षणाला रंग बदलतोय. बॉलर पुन्हा तयार. इथे पहा, खूप चांगला बॉल. इथे पाहू शकाल अवे फ्रॉम द बॉडी वाईड ऑर्कर. चांगला बॉल, चांगल्या टप्प्याचा वापर होतोय. टिट फॉर टॅट. इट का जवाब पत्थर से. 1-13 तो 1 मेरा. क्या बात आहे. खूप चांगला बॉल, खूप चांगल्या टप्प्याचा वापर होतोय. इथे रन मिळणार नाहीये. इथे पाहू शकाल पुन्हा एकदा फुल टॉस. फटका बसलाय बॉलच्या खाली. फिल्डर आणि पाहू शकाल कॅच छुटा. कॅच छुटा. बॉलर का दिल तुटा. झेल धरतीला दान दिलाय. सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबर एका धाब्याच्या मदतीने टीमची धावसंख्या 35च्या घरामध्ये 35 धावा. 35 धावा. अखेरचा बॉल या ओव्हर मधला. बॉलर पुन्हा तयार. प्रथमेश. कमी गतीचा बॉल, त्या बॉलला पिक केलाय. बॉल थांबणार नाहीये. क्या बात आहे. कव्हरच्या डोक्यावरून थ्रू द कव्हर खेळलाय. बॉल सीमा पार. चौकार येतो. याडी झे. चला, पंच थोडासा सामना थांबवायचा आहे कारण जेवणाची जी ट्रॉली आहे ती मैदानाच्या बाहेर निघत आहे. चला येऊ दे, येऊ दे. चला जेवणाची टेम्पो. चला येऊ दे मैदानाच्या आतमध्ये.
3 ओव्हरचा खेळ संपलाय. 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. थँक्यू डीजे. चला 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा परिवर्तन झालंय. ओव्हर नंबर 4 मध्ये सत्यमजी पाटीलला आपण पाहताय. ओव्हर नंबर 4 मध्ये एक एक्सपिरियन्स मॅन बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. यावेळेला चांगला बॉल पडल्यानंतर उसळी घेतलाय. त्याच्यानंतर बॉलला पाहू शकाल चांगल्या रीतीनं बॉल ट्रॅव्हल झालाय. बॉल विकेट किपरचा वेध टप्प्यावरती बॉलला पाहू शकाल. अगदी विकेट किपरचा वेध इथून घेतलाय. चांगल्या टप्प्याचा वापर होतोय. इथून रन मिळणार नाहीये. 39 धावा ओव्हर नंबर 4 प्रगतीपथावर असताना इथे पहा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न. डेंजर एंडला धोक्याची घंटा. डायरेक्ट हिट होती परंतु इथे काय घडलंय. बॉलच्या मागे माग क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय परंतु पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती. पंचांचा पंजा आकाशावरती. 5 धावा. 5 धावा या बॉल वरती मिळताना दिसेल. डेंजर एंडला डायरेक्ट थ्रो लागला. बॉल यष्ट्यांवरती आदळला. त्याच्यानंतर बॉलनं गाठली सीमारेषा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 5 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. 44च्या घरामध्ये 44. 44 धावा. 44 धावा. त्याचबरोबर 3535 गोल्डन बुलचे ओनर सन्माननीय कैलासजी पाटील आगमन होते. दादा सुस्वागतम इच्छापूर्ती प्रीमियर लीग मध्ये. इथे फटका चांगला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्या बात आहे. सचिनच्या बॅट मधून धमाका. बॉल लांब गेलाय. लांब 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 वावराच्या बाहेर बांधाच्या पल्याड. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. सचिन बरसलाय. सचिन नावाचं वादळ अक्षरशः तुटून पडलाय. या कडक उन्हामध्ये सचिन काय हार मानायला तयार नाही आहे. इथे पुन्हा चेंज ऑफ द पेस. कमी गतीचा बॉल. क्या बात आहे. गतीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. फलंदाजापेक्षा गोलंदाज या बॉलवरती चांगल्या प्रकारे श्रेष्ठ आहे. खूप चांगलं कमबॅक. खूप चांगलं प्रत्युत्तर सचिनला इथून दिलाय. एका बाजूला यंग टॅलेंट आहे. एका बाजूला एक्सपिरियन्स मॅन. हे बॅटल असं संघर्ष आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल. यावेळेला कमी गतीचा बॉल. याही वेळेला सचिनला बीट केलाय. सिंगल मिळते. बाईच्या स्वरूपामध्ये टीमच्या खात्यामध्ये ही रन ऍड होते. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या 51च्या घरामध्ये 51 धावा. 1 विकेटचं नुकसान झालंय. त्याच्यानंतर कमबॅक केलाय. ही भागीदारी बनवली आहे. खूप चांगली भागीदारी 51 धाबांची. इथे पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल. चेंज ऑफ द पेस. बॉल चला डीप मध्ये. फिल्डर फील्ड करेल. एकच मिळते. बॉल पकडेल फेकेपर्यंत. सिंगल. सिंगलच्या मदतीने 1 धाव्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. 52च्या घरामध्ये 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. धावफलकावरती धाबा पाहताय. 52 धाबा. 1 विकेटचं नुकसान झालंय. चला जो रन रेट आहे माझ्या बरोबर स्कोरर प्रत्येक ओव्हर मध्ये 13 धाव्यांच्या सरासरीने 52 धाबा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय.
4 ओव्हरचा खेळ संपलाय. 52 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती 5 मध्ये सुमित आलेले आहेत. ओव्हर नंबर 5 अखेरचं षटक, मेहरबानीचं षटक आणि हणामारीचं षटक. ओव्हर नंबर 5 साठी आपण बॉलरला पाहतोय. सुमितजी खंडागळे ओव्हर नंबर 5 साठी आलेले आहेत. 52 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 साठी स्कोर कार्ड वरती धावा पाहताय 52. बॉलर पुन्हा तयार. यावेळेला पहिलाच बॉल. इथे पहा सचिन आपल्या हातामध्ये स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल, कारण त्याला माहिती आहे माझं राहणं खूप आवश्यक राहणार आहे. चला नेक्स्ट मॅच साठी मी टॉस साठी आमंत्रित करतो. पहिल्या इनिंग नंतर टीम गरुडा 11 त्यांच्या विरोधामध्ये अष्टविनायक डायमंड. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. गरुडा 11 ने पहिला सामना जिंकलाय, तर सेकंड मॅच साठी मी कॉल करेल. चला दोन्ही टीम लगेच रिपोर्टिंग करून घ्यायचंय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. एका धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती 53. 53 धावा. 53 धावा. इथे कमी गतीचा बॉल, फटका चांगला आहे. बॉल चाललाय लॉंग ऑनला. फिल्डर फील्ड करेल. एका धाब्याने दुसऱ्यांचा प्रयत्न. इथे पाहू शकाल भरतला माहिती आहे, कारण याची विकेट किती महत्वपूर्ण असेल आमच्या टीमला. 2 धाबांच्या मदतीने टीमची धावसंख्या 55 धाबा. त्याचबरोबर सन्माननीय हेमंतजी म्हात्रे यांचं देखील आगमन होतोय. सुस्वागतम दादा, तुमचं स्वागत इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2025च्या महासंग्रामामध्ये. चला धावफलकावरती धावा पाहताय 55 धावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच रिपोर्टिंग करायची. इथे लो फुल टॉस बॉल. बॉलच्या खाली फिल्डर भरत सारखी भिंत आहे. भरतच्या हातातून झेल निसटलं, ही दुर्मिळ गोष्ट. पकडली जाते कॅच आणि सचिनच्या खेळीचा खेळ होतोय खलास. या डीजे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्हाला लगेच रिपोर्टिंग करायचंय, कारण याच्यानंतर तुम्हाला खेळायचंय. एक मॅच तुम्ही देखील जिंकलेला आहात. नितीन सुतार, चला आपण या आपला स्क्वॉड घेऊन तुम्हाला देखील टॉस साठी. चला याच्यानंतर तुम्हाला खेळायचंय लगेच. दोन्ही टीम जसा पहिला डाव संपेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला प्रतिनिधी किंवा कॅप्टन येणं आवश्यक राहणार आहे, याची दक्षता घ्या. काही कठोर नियम आहेत, त्या नियमाचं तुम्हाला पालन करावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत युनाइट नंबर 4 मध्ये. स्वप्नील पाटील. स्वप्नीलला आपण पाहतोय, या खेळाडूने देखील इम्प्रेस केलाय बॉलिंग आणि बॅटिंगच्या जोरावरती. एक ऑलराऊंडरची ओळख करून दाखवणारा हा खेळाडू उतरलाय. इथे पहा आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा मानस. डीप मध्ये फिल्डर आहे. इथे पाहू शकाल झेल निसटलाय. एकच रन एकेरीला दुहेरी मध्ये कन्वर्ट होत आहेत. चला 2 धाबांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहताय 57 धावा. 57 धावा आपण पाहतोय. चला दोन्ही टीम शेवटचा कॉल आहे. पहिला डाव संपल्यानंतर आपला कॅप्टन टीम अष्टविनायक डायमंड डिफेंडिंग चॅम्पियन. इथे पाहू शकाल कार्पेटच्या सहाय्याने बॉल चाललाय फाईन लेगला. बॉल फील्ड करेल. डीप मधून फिल्डर आलाय. एकच रन मिळते. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते 58च्या घरामध्ये. 58 धावा. खूप चांगली गोलंदाजी. संघ अडचणीमध्ये होता. 5 फक्त 6 धावा खर्च केल्या सुमितने. क्या बात आहे. अफलातून स्पेल हाताळलाय. एक विकेट आपल्या नावी देखील केलाय. अप्रतिम गोलंदाजी. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. चांगल्या टप्प्यावरती शेवटचा बॉल. चला निखिल भोईर, नितीन सुतार लगेच आपण रिपोर्टिंग करून घ्या नेक्स्ट मॅच साठी. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच यायचे. चला आपली प्लेइंग 11 घेऊन दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच यायचे. इथे पाहू शकाल शेवटच्या क्षणी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉलला पाठवलाय अगदी मुंबई पुणे महामार्गावर. भरपूर लांब गेलाय. बॉल सीमा पार. येतोय षटकार. चला पहिला डाव इथे संपलाय. टीमची धावसंख्या 64 धावा झालेल्या आहेत. आता 5 ओव्हर मध्ये 65 धावा तुम्हाला करायच्या आहेत. चला पहिल्या 5 ओव्हर मध्ये 64 झालेल्या आहेत आणि 65 धावांचा डोंगर. चला प्लेइंग 11 घेऊन यायचंय गॅरो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच
शेवटचा कॉल आहे. पहिला डाव इथे संपले. चला 64 धाबा झालेल्या आहेत आणि तुम्हाला 65 धाबांचं डोंगर तुम्हाला उभारायचंय पहिल्या 5 ओव्हर मध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच रिपोर्टिंग करून घ्या. याच्यानंतर तुम्हाला लगेच खेळायचंय पहिल्या मॅच मध्ये. गरुडा 11 या टीमनं चांगला परफॉर्मन्स दिला. तर सन्माननीय आदरणीय गौतमजी देवदादा आपण या आपल्या शुभस्ते या मॅचचा टॉस आपण करायचंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. चला निखिल भोईर लगेच तुम्हाला यायचंय. नितीन सुतार चला दोन्ही टीमचे कॅप्टन. चला योगेश आपला स्क्वॉड घेऊन तुम्हाला देखील लगेच याच्यानंतर खेळायचंय. एक मॅच जिंकलेली आहे प्लेइंग 11 घेऊन. 64 धाबा. चला लव पॉइंट टीम सचिन अँड आपला स्क्वॉड लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. 65 धाबांचं डोंगर समोरच्या टीमला टार्गेट तुम्ही सोपवलेला आहात. पासष्ट धाबांचं लक्ष. याच्यानंतर होणारी एक मोठी झुंज, एक कडवी झुंज आपण पाहणार आहोत. एका बाजूला गरुडा 11 टीमचे संघमालक किरणजी भोईर आणि त्यांच्याबरोबर अष्टविनायक डायमंड डिफेंडिंग चॅम्पियन त्यांच्या संघमालक सुरेशजी पाटील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आपण या. टॉस साठी आपण दोन टीमच्या दरम्यान पाहणार आहोत. चला अष्टविनायक डायमंड टीमचा कॅप्टन उपलब्ध आहे. चला गरुडा 11 टीम योगेश अँड कंपनी. चला लगेच पासष्ट धाबांचं डोंगर तुम्हाला उभारायचंय. चला सचिन प्रत्येक ओव्हरला 5 मिनिटांच्या कालावधीनुसारच तुम्हाला गोलंदाजी करायची आहे याची दक्षता घ्या. चला दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला एका टीमने एक मॅच जिंकली आहे आणि दुसऱ्या बाजूला एक सामना पराभव झालाय. एक बिग फाईट. अष्टविनायक डायमंड डू व डाईव्ह मॅच करो या मरो. जिंकायचं असेल सामन्यामध्ये बनून राहायचं असेल तर हा सामना जिंकणं आवश्यक राहणार आहे. चला दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस आपण करतोय. इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2025 चा हा थरार प्रेक्षकांच्या भेटीला पहिला दिवस आपण पाहतोय. दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस इथे करतोय. सन्माननीय आदरणीय गौतमजी देव यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला योगेश गॅरो त्यांच्या विरोधामध्ये निखिल भोईरला आपण पाहतोय. दोन टीमच्या दरम्यान एक मोठी फाईट. टॉस इथे होतोय. स्पिन द कॉइन. टेल इज द कॉल. टेल. यस अष्टविनायक डायमंड वन द टॉस. निखिल मी तुझ्यापर्यंत येतो. टॉस तू जिंकलाय. संघ अडचणीमध्ये आहे. पहिला मॅच आपला परफॉर्मन्स थोडासा माघार तू घेतलायस. टॉस तू जिंकलाय. मला वाटतं मागच्या मॅचचा मॅन ऑफ द सिरीज तू जिंकलायस. खूप चांगला परफॉर्मन्स तुम्ही दिला. डिफेंडिंग चॅम्पियन तू आहेस. टॉस इथे जिंकलाय. काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करू. निखिल शेवटचा प्रश्न विचारतो. या स्क्वॉड मध्ये काही चेंजेस असेल? तुझ्या पहिल्या मॅच मध्ये पराभव झाला तुम्ही. याच्यानंतर काही गेम प्लॅन गॅरोच्या विरुद्ध तुम्हाला खेळायचे. त्याच्यानंतरचं टीम मीटिंग तुमचं काय असेल? नवनाथ सुतारला इन केलाय आणि विजय सुतारला 12 ठेवले. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? समोर खूप मोठा संघ आहे. योगेश भगत त्याचा विकेट भेटला तर आम्ही त्यांना 50च्या आतमध्ये खोलायचा प्रयत्न करू. चला शुभेच्छा आहे तुला निखिल. ऑल द बेस्ट. मी योगेश तुझ्यापर्यंत येतो. तू पहिल्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स दिला. आता बॅटिंग करायची आहे. फ्री माइंड गेम. मला वाटतं तुला बॅटिंग करणं खूप आवडतो आणि तुला बॅटिंग देखील करायची. 50 धावा देखील तू मारू शकतोस. तुझ्यामध्ये क्षमता आहे. समोरच्या टीमला नितीन सुतारच्या बरोबर तुला खेळायचंय.
कसा अनुभवतोयस आणि किती धावां टार्गेट सोपवण्याचा प्रयत्न तू करील? खरोखर समोर खूप चांगला संघ आहे, तरी आम्ही 50+ मारण्याचा प्रयत्न करू. चला योगेश, शेवटचा प्रश्न विचारतो. जाता जाता ही क्रीडा स्पर्धा खेळताना कशी वाटली? समोरचं यंग टॅलेंट, समोर यंग खेळाडू असतात, यंग मुलांना मिळालेलं हे प्लॅटफॉर्म तू पाहतोयस, कसं या स्पर्धेला कशा प्रकारे उल्लेख करतोयस तू? इच्छापूर्ती प्रीमियर लीग 8वं पर्व आहे, कारण की यंग टॅलेंट पण सुद्धा खूप आहेत गावामध्ये, त्यांना खेळण्याची संधी मिळते. आणि आमचे वरिष्ठ खेळाडू सदानंद म्हात्रे असे भरपूर चांगले खेळाडू आहेत, त्यांचा एक्सपिरियन्स घेऊन सर्वांना यंग टॅलेंट लोक पोरांना थोडीशी ऊर्जा भेटते आणि त्यांना शिकण्यासारखं भरपूर असतं. चला, थँक्यू सो मच योगेश, तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. चला, न्यूज फ्रॉम द सेंटर, न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस इथून झालाय, टॉस इथे जिंकलाय टीम अष्टविनायक डायमंड टीमच्या कॅप्टननं निखिलनं टॉस जिंकलाय. आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू असा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा इच्छापूर्ती प्रीमियर लीगचा हा थरार. धन्यवाद. चला, पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार. यशड्या उद्ध्वस्त, त्रिफळा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. शून्यावरती फलंदाज परतलाय. पहिल्या बॉलवरती शून्यावरती अजय परतलाय. युनिट नंबर 3 मध्ये भरत आलाय परत मैदानाच्या आतमध्ये उतरण्यासाठी. 65 धाबांचं डोंगर तुम्हाला उभा राहायचंय. स्वप्नील पाटीलला पाहतोय, एक चांगला गोलंदाज. बॉलिंगच्या जोरावरती या खेळाडूने इम्प्रेस केलाय. नवी मुंबई सारख्या अनेक परिसरामध्ये या खेळाडू बॉलिंगच्या जोरावरती आपल्या नावाच्या जोरावरती बोलबाला केलाय. स्वप्नील पाटीलला आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नीलजी पाटील. अप्रतिम गोलंदाजीचा दर्जा. इथे पाहू शकाल भरतच्या बॅट मधून बॉल आलाय, बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. बॉल थांबणार नाहीये, एक टप्पा घेत बॉल सीमा पार, येतोय चौकार. पहिल्याच बॉल यावेळेला भरतने कमबॅक केलाय. डॉट बॉल मिळाल्यानंतर भरतने चौकार ठोकलाय, त्याच्यानंतर कमबॅक केलाय. चौकारांच्या पद्धतीने टीमचं खातं उघडलं जातोय. धावांचा श्री गणेशा होतोय. भगतसिंग लिजंड या टीमचं खातं इथे ओपन होतोय. 4 धावा धावफलकावरती आपण पाहताय. पॉवर प्लेचं पहिलं षटक अजय परतल्यानंतर. चार धाबा आलेल्या आहेत. कमबॅक करावं लागेल. भरतला समजदारीने क्रिकेट खेळावं लागेल. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका बसलाय बॉलच्या खाली. क्षेत्ररक्षक इथे पाहू शकाल मोठा मासा जाळ्या अडकलाय. बडी मछली फसी जाल में, बड़े विकेट का पतन. यार्ड इज इन. मोठा मासा जाळ्याला अडकलाय. जो जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकलाय. बडी मछली फसी जाल में, बडे विकेट का पतन. टीमचा संघनायक माघारी परतलाय. कमबॅक केलाय. स्वप्नीलचं कौतुक करावं लागेल. टिट फॉर टॅट, मी देखील तुझ्यापेक्षा कमी नाही आहे. क्या बात आहे. काय प्रत्युत्तर दिलाय. अफलातून गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजीचा दर्जा. अप्रतिम षटक हाताळताना दिसतोय स्वप्नील पाटील. पुन्हा एकदा बॉलर तयार. इथे पाहू शकाल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. निशांत भाऊ आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे.
निशांत भाऊला ही जबाबदारी घेणं आवश्यक राहणार आहे, कारण त्यांना माहितीये खूप चांगला एक्सपिरियन्स टेनिस बॉल क्रिकेटचा त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सिंगल बरोबर एका धाब्याच्या मदतीने टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती. 5 धाबा. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हर मधला मेंडेटरी पॉवर प्ले क्रमांक पहिला आपण पाहतोय. इथे पुन्हा अवे फ्रॉम द बॉडी वाईड ओव्हर टाकण्याचा प्रयत्न. बिरजू सरांचा कुठलाही सिग्नल आला नाही म्हणजे डॉट बॉलची सांगता होती. ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम भगत सिंग लिजंड टॉस जिंकल्यानंतर 5 धाबा 1 विकेटचं नुकसान झालंय. 2 विकेटचं नुकसान झालंय. टॉस उतून जिंकला होता. 65 धाबांचं लक्ष आपण पाहतोय. 5 धाबा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये स्वप्नील पाटीलने 2 अमूल्य विकेट स्वतःच्या नावी केलाय. अप्रतिम गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अजय भोईर आणि भरत शिंदेचं 2 मातंबत विकेट आपल्या नावी केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धाबा खर्च केलेल्या आहेत. आता येणारे 24 बॉल आणि 60 धाबांची आवश्यकता. रिक्वायर रन रेट जो आहे प्रत्येक ओव्हरमध्ये 15 धाबांची सरासरी तुम्हाला गाठायची आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 15 धावांची सरासरी तुम्हाला करायची आहेत. भाऊला ही जिम्मेदारी घ्यावी लागेल. निशांतजी भगत आपण पाहतोय बॅटिंग स्ट्राईक एंड वरती. येणारे 24 बॉल आणि 60 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सामना थोडा चुरशीचा रंगलाय म्हणून सर, सामना थोडा अतितटीचा रंगलाय. 24 बॉल आणि 60 धाबांची आवश्यकता. कोण जिंकेल, कोण होईल, येणारे 24 बॉल आणि 60 धाबांची आवश्यकता. चला सचिन, आपण स्पीडअप करायचं. लो पॉइंट टीम वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका प्लीज, विनंती करतोय. 24 बॉल आणि 60 धाबांची आवश्यकता. टाइमर चालू आहे याची कृपया दक्षता घ्या. ओव्हर द विकेटने सचिनला पाहतोय. इथे पाहू शकाल, क्या बात आहे, ओ माय गॉड, पुस्तकी फटका निशांत भाऊच्या बॅट मधून. बॉल थांबणार नाही आहे. बॉल कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून आर पार, बॉल सीमा फरार. याड इज चला थँक्यू डीजे. 1-13 तो 1 मेरा. स्कोर कार्ड वरती धावा पाहतोय 13. क्या बात आहे. टिट फॉर टॅट संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रयत्नाची पराकाष्ठा, कॉन्टेस्ट, मोठी बॅटल. पहिल्या बॉल वरती चौकार, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर चौकार. 1-13 तो 1 मेरा. तू शेर तो मैं सव्वा शेर. क्या बात आहे. इथे पुन्हा एकदा क्या बात आहे. 1 तुझा तर 1 माझा. क्या बात आहे. सलग 4 बॉल. पहिला डॉट, चौकार, डॉट, चौकार, त्याच्यानंतर डॉट आलेत. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय 13. 4 बॉलचा खेळ संपलाय. 8 धावा सचिनने खर्च केला. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय 13. इथे पुन्हा एकदा भन्नाट वेग, प्रचंड वेग धारण केलाय. बंदुकीच्या गोळीनुसार भरपूर वेगाने निघालाय. इथे रन मिळणार नाही आहे.
इथे अवे फ्रॉम द बॉडी व्हाईट बॉल. येस, पंचांचा सिग्नल आलाय की हा व्हाईट आहे. दिशेपासून भरपूर भरकटलाय. अप्रतिम निर्णय, व्हाईट बॉलची सांगता होते. खूप चांगला निर्णय आमच्यापर्यंत. पंच महेंद्र पाटील सरांचा सिग्नल आमच्यापर्यंत येतोय की व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा डाव टीमच्या स्कोर कार्ड मध्ये ऍड होते. एक्स्ट्राच्या जोरावरती टीमची धावसंख्या 14च्या घरामध्ये. 14 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. इथे पाहू शकाल दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्ट उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय आणि फलंदाज बॅक टू डग आउट. या डिझाईन धन्यवाद डीजे. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 14 धावा, 18 बॉल आणि 51 करायचे आहेत. आता जो रिक्वायर रन रेट वाढताना दिसेल, प्रत्येक बॉल वरती रिक्वायर रन रेट मध्ये फरक तुम्हाला आढळेल. आपण पाहतोय ही स्पर्धा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत, साता समुद्राच्या पलीकडे प्रेक्षक या वाहिनींवरती घर बसल्या प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेते. त्यांचं देखील सुस्वागत, स्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2025 हा महासंग्राम आपण पाहतोय. अप्रतिम क्वालिटीच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल मित्रांनो. खूप चांगली क्वालिटी, सगळ्यांचा लेखाजोखा, बॉल कैद कशा रीतीने होतोय त्याचं देखील तुम्ही पाहताय. प्रेक्षकच्या वाहिनीवरती घर बसल्या या प्रेक्षकांचा आनंद तुम्ही देखील पाहताय. त्यांचं देखील मी स्वागत करतो इच्छापूर्ती प्रीमियर लीग मध्ये. चला 18 मध्ये 51 करायचे आहेत, म्हणजे भरपूर मोठं डोंगर तुम्हाला उभारायचंय. 18 बॉल आणि 51 धावांचं पाठलागीतून तुम्हाला करायचंय. आक्रमण करावं लागेल. सिंगल डबल पासून काम चालणार नाहीये. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर वाघमारे काका ओव्हर नंबर 3 मध्ये. इथे पहा सत्यम पाटीलला आक्रमण करावं लागेल. शरीराचा वेध घेतलाय. बॉलची टप्प्याचा अँगल पाहू शकाल. बॉलचा रिदम पाहताय ऍक्शन रिप्ले मध्ये. बॉल कशा प्रकारे रिलीज झाला हे देखील तुम्ही पाहू शकाल. प्रेक्षक या वाहिनींवरती तुम्ही बॉलला पाहताय. बॉल पडल्यानंतर शरीराचा वेध कशा रीतीने घेतलाय, शरीरावरती बॉल आदळलाय आणि डॉट बॉलची होती सांगता. आता 17 मध्ये 51 करायचे आहेत. आक्रमण करावं लागेल. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फाईन लेगला बॉल चाललाय. डीप मधून फिल्डर वेगाने आलाय. अप्रतिम फिल्डिंग होते. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबर एका धाब्याच्या मदतीने टीमची धावसंख्या 15 या खेड्यावरती. 15 धावा, 15 धावा धाव फलकावरती पाहतोय. पंधरा धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप प्रभाणे या खेळाडूने देखील इम्प्रेस केलाय. लहान वयामध्ये आपल्या नावाचा बोलबाला केलाय. IPLच्या ऑक्शन प्रक्रियेमध्ये या खेळाडूवरती बोली भरपूर झाली होती. आक्रमण करावं लागेल. इथे पाहू शकाल, पाहू शकाल परफेक्ट. इथे पाहू शकाल अगदी यष्टांच्या मधोमध सापडलाय. पंचांचं बोट आकाशावरती. प्रदीपच्या खेळीचा खेळ होतोय खलास. या डिझाईन
तू चल मी आया अशी परिस्थिती आपण पाहतोय. कमबॅक करावं लागेल, भागीदारी बनवावी लागेल, पार्टनरशिप पासून थोडासा वंचित तुम्हाला राहावं लागेल. इथून वंचित ठेवलाय गोलंदाजीमध्ये. कमबॅक करावं लागेल. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे, संघ बॅकफुट वरती आहे. आक्रमण करावं लागेल या मॅच मध्ये. स्कोर कार्ड वरती धाबा आपण पाहतोय 15 धाबा, 65 धाबांचं डोंगर. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये येत आहेत. नवीन फलंदाज प्रथमेश आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. चला वाघमारे काका, वेळ तुम्ही देखील जास्त प्रमाणामध्ये घेताय, प्लीज विनंती करतोय थोडस स्पीड अप करा. इथे पाहू शकाल बॉल हातामधून थोडासा निसटलाय. पंचांचा सिग्नल येतोय की हा डेड बॉल आहे. 15 धावा धावफलकावरती पाहतोय. 65 धावांचं डोंगर तुम्हाला उभारायचंय. इथे फटका चांगला आहे. बॉल बॅटच्या रडार मध्ये होता, बॉलला फेकून दिलाय. इथे आलाय आलाय लांब गेलाय, बॉल सीमा पार. प्रथमेशच्या बॅट मधून धमाका येतोय, षटकार. सहा धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती प्रत्युत्तर दिलाय प्रथमेश. क्या बात है, ओ माय गॉड, नो लुक शॉट. क्या बात है, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल थांबणार नाही, सलगचा दुसरा आलाय. बॉल लँड झालाय स्टँड मध्ये, येतोय षटकार. ठोका डिझिंग. धन्यवाद डीजे. स्कोर कार्ड मध्ये परिवर्तन. 27 धावा. चला बॉल पाठवायचे आहेत. शेवटचा बॉल. 5 बॉल झालेले आहेत. चला मॅच बॉल देखील आलाय. टीमची धावसंख्या 27 धावा. प्रथमेशने कमबॅक केलाय. क्या बात आहे, सामना अजून संपला नाही माझ्या मित्रा, कारण मी अजून जिवंत आहे. क्या बात आहे, काय बाटल रंगलाय. मी अजून सहजासहजी हार मानणारा नाही, मी काही सहजासहजी गुडघा टेकणारा खेळाडू नाही. क्या बात आहे, कमबॅक केलाय प्रथमेश नावाचं वादळ. सामना थोडासा थंडावला होता, त्याला गरमागरमी केलाय. क्या बात आहे, कमबॅक केलाय. 27 धावा. बॉलर पुन्हा तयार. इथे पहा, सलगचा तिसरा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉलर फील्ड करेल, परंतु जजमेंट चुकले. क्रिकेट मध्ये जजमेंट किती. इथे पहा, बॅकअप मिळालाय, चांगला बॅकअप. पाहू शकाल मनोज सर, उमेश सर, क्रिकेटमध्ये जजमेंट, क्रिकेटमध्ये बॅकअप किती महत्वपूर्ण असतात याचा उल्लेख देखील या स्पर्धेमधून होतोय. जजमेंट आणि बॅकअप. एखाद्या खेळाडूला बॅक करणं, एखाद्या खेळाडूला मोटिवेट करणं किती महत्वपूर्ण असतात, या सर्व गोष्टींचा उल्लेख. 3 धावा मिळते. 3 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 30च्या घरामध्ये. 30 धावा. चला 65 करायच्या होत्या, आता 12 मध्ये 35. मनोज सर, क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही, कमबॅक करावं लागेल. 12 बॉल आणि 35 करायचे आहेत. काय होणार, काय घडणार. हाय व्होल्टेज मुकाबला, चुरशीचा सामना. उमेश सर, या धाबा चेसिंग होऊ शकतात. माणसामध्ये जिद्द, मेहनत, शिखाटी असेल तर सर्व काही करू शकतो. म्हणून म्हणतात ना मनोज सर, क्षेत्र कोणतेही असो, कष्ट प्रामाणिक असले पाहिजे. कष्ट करा, प्रामाणिक करा, यशाला देखील पर्याय नाही आहे. 12 मध्ये 35 करायचे आहे. सामना अजूनही आपल्या हाती आपण नेऊ शकतो. काय होणार, काय घडणार. फुल हाय व्होल्टेज मुकाबला. 12 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार सामन्यामध्ये. प्रथमेश आपल्या कंद्यावरती जबाबदारी घेतली आहे. 2 षटकार त्याने देखील ठोकलेत. वैयक्तिक 3 बॉल खेळलाय. 3 बॉल मध्ये 15 धावेवरती तो खेळतोय. ओव्हर नंबर 4 मध्ये एक एक्सपिरियन्स मॅन, वय वर्ष 40वी ओलांडल्यानंतर 44, केशवजी भोईर त्यांना आलेले आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. चला 12 मध्ये 35 करायचे आहेत. टीमची धावसंख्या 30 धावा. 12 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. जवळजवळ 17.50 ची सरासरी तुम्हाला गाठायची. 12 बॉल आणि 35 धावा. प्रथमेश सारखा खेळाडू मैदानाच्या मध्ये अजूनही येऊन आहे, संघर्ष करतोय. प्रयत्नाची पराकाष्ठा भरपूर वेगाने सुरू आहे.
इथे फुल टॉस आहे, फुल टोल वसूल केलाय बॉलच्या खाली फिल्डर. क्या बात आहे, काय जजमेंट आहे, ओ माय गॉड. 6 आहे का? यस, षटकार घोषित केलाय, परंतु जजमेंट अप्रतिम होता. कॅच पकडले, प्रयत्न प्रामाणिक होते, बॉल थांबणार नाही आहे, बॉल सीमा पार, टोल वसूल केलाय. फुल टॉस, गोलंदाजाला फुल टोल भरावा लागलाय. 6 धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या 36च्या घरामध्ये 11 मध्ये करायचे आहेत 29. 36 धावा 11 मध्ये 29 करायच्या आहेत या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज मुकाबला, चुरशीचा हा सामना. प्रथमेश काय हार मानणारा नाही आहे. क्या बात आहे, इम्प्रेस केलाय. इथे पहा, अवे फ्रॉम द बॉडी वाईडवर टाकण्याचा प्रयत्न, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 उल्लंघन होतोय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एक्स्ट्राच्या जोरावरती टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 37 या आकड्यावरती, 37 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. कमबॅक झालाय, सामना आता गरम झालाय. सामन्यामध्ये पुन्हा पुनरागमन होईल की काय? टीमची धावसंख्या 37च्या घरामध्ये. इथे पुन्हा एकदा दडपण, दडपण, प्रेशर आणि दडपण. प्रेशर मध्ये तुम्हाला कमबॅक करावं लागेल. यस, पंच महेंद्रजी पाटील सरांचा हा सिग्नल येतोय की व्हाईट बॉल आहे. दिशेपासून थोडा भरकटलाय असा सिग्नल माझ्यापर्यंत आलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या जोरावरती एका रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 38च्या घरामध्ये 38 धावा. इथे काय होणार, काय घडणार? फुल हाय व्होल्टेज मुकाबला, दिलो की धडकने बजाने वाला हा सामना, सुरशीचा हा मुकाबला आपण पाहतोय. पहिलाच सामना रंगलाय, परंतु एका बाजूला भरत शिंदे, एका बाजूला सचिन रजक. हे कॉन्टेस्ट, हे बॅटल. इथे पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न मिड विकेटला, परंतु इथे कमबॅक केलाय. गती कमी केली सर, फिंगर्स रोल केले. सचिनने आपला कानमंत्र आपल्या गोलंदाजाकडे दिला आणि त्या कानमंत्राचा वापर इतर होताना दिसतोय. चांगल्या टप्प्याचा वापर होतोय. स्विंग अँड मिस, चेंज ऑफ द पेस. चला सचिन, प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग घेत बसायचं नाहीये, प्लीज विनंती करतोय. टीम लव पॉइंट संघ प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग घेत बसू नका, प्लीज विनंती करतोय. इथे पुन्हा एकदा बॉल झालाय मिड विकेटला. कार्पेटच्या सहाय्याने सिंगल मिळते. सिंगलच वर समाधान मानावं लागेल. सिंगलच्या बरोबर एका धाब्याच्या मदतीने टीमची धावसंख्या 39च्या घरामध्ये 39 धावा. सत्यम पाटीलला आपला घेर वाढवावा लागेल. सत्यम पाटील मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. आता कमबॅक करावं लागेल, आक्रमण करावं लागेल. 39 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. कमबॅक करावं लागेल. सत्यमजी पाटील एक विस्फोटक फलंदाज म्हणून आपली ओळख असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना पाहतोय. नऊ बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. सामना अजून जिवंत आहे. 26 धावा, 9 बॉल. सामना अजून जिवंत आहे. 9 बॉल मध्ये करायचे आहे 26. इथे पहा, डान्सिंग डाऊन द विकेट अलॉंग द ग्रास. फिल्डर फील्ड करेल, चांगली फिल्डिंग होते. अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे झालंय. थोडासा फंबल झालाय, परंतु स्वतःला इथे सावरलाय. एकच मिती. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 40च्या घरामध्ये आता 8 मध्ये करायच्या आहेत 25. सिंगल डबल पासून काम चालणार नाही. इक्के दुक्के से दिल्ली बहुत दूर आहे मनोज सर. सिंगल डबल पासून काम चालणार नाहीये, तुम्हाला आक्रमण करावं लागेल. 8 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. कोण जिंकेल? सामना चुरशीचा रंगलाय, सामना अतितटीचा रंगलाय. येणारे 8 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. इथे पहा, गती कमी केली परंतु फंबल होतोय. बॉल थांबणार नाहीये, चुकी निर्माण होते. नशिबाची मिळाली साथ. बॉल आर पार, बॉल सीमा फरार. येतोय चौकार. ठोकाडी सिंग.
22 मध्ये हा चौकार आलाय. आता 21 करायचे आहेत. 7 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. सामना हाय व्होल्टेज मुकाबला, हृदयाची ठोके वाढवणारा हा सामना, अंगावरती अक्षरशः काटे आणणारा हा सामना. 7 बॉल 21 धावांची आवश्यकता. बॉलर पुन्हा तयार. इथे पाहू शकाल व्हाईट डोरका टाकण्याचा मानस सक्सेस झालाय. चांगल्या टप्प्याचा वापर होतोय. टिट फॉर टॅट कमबॅक केलाय. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर मध्ये खर्च केल्या 14. 6 बॉल 21 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार? या धावा चेसिंग होणार की धावा डिफेंडिंग होणार? आपण थोड्या वेळासाठी जाऊया पुन्हा एकदा मनाला तल्लीन करण्यासाठी. एक पुन्हा एकदा आमच्या डीजे मास्टर कडे एक सुमधुर संगीतांसाठी. या सामना रंगलाय. असं म्हणतात ना उमेश सर, ना कद बडा ना मंच बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बडा. क्या बात आहे. 5 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. दादा स्वागत असेल. इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2025च्या महासंग्रामामध्ये महादेवजी भोईर आलेले आहेत आणि सामना रंगलाय गरमागरमीचा. 5 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. सामना असं वाटलं नव्हतं की अजय परतल्यानंतर सामन्यामध्ये कलाटणी निर्माण करेल असं कोणाला वाटलं नव्हतं. परंतु मगाशी उल्लेख केला मित्रांनो, क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही. चला 5 मध्ये 15. त्याचबरोबर महादेवजी भोईर यांचा सन्मान इथे होतोय. चला सामना थोडा रोमांचक झालाय. यस पंच परमेश्वर बिरजू सर, टाइमर सुरू आहे याची दक्षता घ्या. पंच परमेश्वर टाइमर सुरू आहे. स्वप्नील पाटील, वेळ कमी प्रमाणामध्ये खर्च करायचंय. लो पॉइंट टीम, वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका प्लीज विनंती करतोय. 5 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. इथे क्या बात है, थ्रू द कव्हर. ओ माय गॉड, क्या बात है. थ्रू द कव्हर खेळलाय.
बॉलला पाठवलाय पॉइंटच्या डोक्यावरून लँड झालाय स्टँड मध्ये ठोकाडी झेन. चार बॉल आणि 9 धावा करायच्या आहेत. क्या बात आहे. सत्यम पाटीलला जास्त वेळ थांबू शकणार नाही कारण मी अजून थांबणार नाही माझ्या मित्रा. क्या बात आहे. असं म्हणतात ना, फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या, फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या, और कर ले आज खुद पे भरोसा देख फिर होता है क्या. अगर मगर काश में हो ये खिलाड़ी अपनी तलाश में हो. क्या बात आहे. काय सामना रंगलाय. 4 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. सत्यम पाटील अजून जिवंत आहे माझ्या मित्रा कारण मी अजून हार मानणारा नाही. क्या बात आहे. क्या बात आहे. वाघ जखमी झाला तो आयुष्याला कंटाळत नाही, थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन पराभवाने माणूस संपत नाही माझ्या मित्रा. क्या बात आहे. पराभवाने माणूस संपत नाही. सामना जरी संपला कारण मी अजून हार मानणारा खेळाडू नाही. क्या बात आहे. बॉल सलगचा तिसरा, या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक. बॉल आउट ऑफ द पार्क. सत्यम पाटीलच्या बॉट मधून धमाका. येणारे 3 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. क्या बात आहे. असं म्हणतात ना मित्रांनो, खेल ताश का हो या जिंदगी का हो, अपना एक का तब दिखाना जब सामने वाला बादशाह दिखाए. क्या बात आहे. जिंकायची खरी मजा तेव्हाच येते समोर लढणारे 11 असले तरी चालेल. इथे क्या बात आहे. महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईलने, ओ माय गॉड, या स्पर्धेमधला सलगचा 4था षटकार. सत्यम पाटील अक्षरशः बरसलाय. सत्यमजी पाटील अक्षरशः तुटून पडलाय. बॉलला फाटवलाय. काय सामना रंगलाय. अगदी चुरशीचा काय सामना रंगलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. सत्यम दादा लगेच आपण या मॅन ऑफ द मॅच. सामना असं वाटलं नव्हतं